बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. निवडणुका लागल्या नव्हत्या. सुप्रीम कोर्टाने सांगितलं आणि निवडणुका लागल्या. या राज्यामध्ये महापालिका, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, नगर परिषदा यामध्ये मुदत झाल्यानंतर 3.5-4 वर्ष राज्यात मंत्रिमंडळात बसलेले मंत्री आणि सचिव या महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदा चालवत होते. त्यांना प्रश्न विचारणारा, जाब विचारणारा कोणी मध्ये आधी नव्हता, जो तुमच्या वतीनं प्रतिनिधी म्हणून काम करेल. आणि कॉन्ट्रॅक्टर इथनं कामं घेऊन जायची, मंत्रालयातनं मंजुरी घेऊन यायचे, त्यांनाच कामं मिळायची. असा मोठा उद्योग हा 3 वर्ष आपण सगळ्यांनी उघड्या डोळ्याने पाहिला. सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर आता निवडणुका होत आहेत. या निवडणुका होत असताना आपल्या सर्वांचा प्रतिनिधी पाठवण्याची आपल्याला लोकशाही मार्गाने संधी तीही आपल्याला मिळवावी लागली. सुप्रीम कोर्टात लोक गेली. आज पुन्हा नव्यानं जे प्रतिनिधी आपले जातील ते आपल्या सगळ्यांचे प्रश्न मांडणारे असावेत आणि ते प्रश्न मांडणारे प्रतिनिधी आपल्या सगळ्यांना चांगल्या पद्धतीनं सेवा देतील याचाही विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आम्ही जिल्हा परिषदेला हे जे 3 उमेदवार उभे केलेले आहेत त्यांची भूमिका तुम्हा सर्वांची सेवा करण्याची राहील. अनेक प्रश्न जिल्हा परिषदेकडे महत्वाचे असतात. या महत्वाच्या प्रश्नामध्ये आम्ही वाळवा पंचायत समिती आपल्या ताब्यात आहे. पंचायत समितीमध्ये नवीन भव्य दिव्य इमारत बांधली, पण त्यातला एक खोली मोठी ही स्टुडिओमध्ये परिवर्तित केली. म्हणजे उत्तम दर्जाचा शिक्षक रोज तिथे एक बसतो आणि तिथून तो भाषण म्हणजे त्याचं लेक्चर देतो. आणि वाळवे तालुक्यातल्या सगळ्या प्राथमिक शाळांमध्ये टीव्ही बसवलेले आहेत, स्क्रीन बसवलेले आहेत. त्याच्यावर तो जे शिकवतो ते प्रत्येक शाळेत दिसते. 4थीचा वर्ग असेल आणि 4थीचा शिक्षक शिकवत असेल तर तो त्या शाळेशी संवाद करू शकतो, वर्गाशी. आणि अशा सगळ्या शाळांमध्ये अशी स्क्रीन बसवून आम्ही त्या स्टुडिओमधल्या शिक्षकाला वाळवे तालुक्यातल्या प्रत्येक सामान्य विद्यार्थ्याला शिकण्याची संधी देतो. उद्देश आहे, सगळे शिक्षक चांगले असतात पण काही कमी जास्त असतात, पण सर्वोत्तम शिक्षक आहे. मग इतिहासाचा चांगला शिक्षक असेल तर तो तिथं बसेल आणि तो तिथनं भाषण लेक्चर देईल. जे तास घेईल तो तास वाळवे तालुक्यातले सगळे विद्यार्थी बघत बसतात. प्रसंगी फार कमी पण प्रश्न विचारायची देखील त्यांना संधी असते. ही व्यवस्था शाळेच्या शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आम्ही जाणीवपूर्वक त्या तालुक्यात केली. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने 2019ला ज्यावेळी निवडणुका झाल्या, मी मंत्रिमंडळात गेलो आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री झालो. माझी बरेच वर्षापासून इच्छा होती की या जिल्ह्यातल्या शिक्षणाच्या आणि आरोग्यामध्ये विशेष सुधारणा करायची. आम्ही या जिल्ह्यामध्ये उमदेपासून ते इकडं कोकरूडपर्यंत प्राथमिक शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी मॉडेल स्कूलची कल्पना काढली. आज मला अभिमान आहे की माझ्या सांगली जिल्ह्यामध्ये जवळपास 450, 500, 500च्या वरच असतील शाळांमध्ये मॉडेल स्कूलची योजना राबवली गेली. ज्या शाळांना मैदान आहे तिथं खो खोचे, कबड्डीचे आणि अन्य खेळांची मैदानं तयार करण्यात आली. ज्या शाळांना कंपाऊंड नाही ते सगळं कंपाऊंड बांधायची व्यवस्था केली. शाळांमधल्या खोल्या दुरुस्त केल्या. गळती असेल तर तिथं वर पर्यायी व्यवस्था निर्माण केली.
फरशा अतिशय उत्तम आणि एकाच टाईपच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये लावायचं काम करण्यात आलं. फळे आधुनिक पद्धतीचे प्रत्येक वर्गात बसले. खिडक्या जुन्या काढून नव्या बसवल्या. दारं जुन्या काढून नव्या बसवले. मुलांचे आणि मुलींचं स्वच्छतागृह नव्यानं प्रत्येक ठिकाणी स्वच्छतागृह जरा आधुनिक असं प्रत्येक शाळेत बांधायची व्यवस्था केली. मुलांना हात धुवायला सवय लावावी म्हणून हँड वॉशिंग स्टेशन प्रत्येक शाळेच्या बाहेर ग्रॅनाइटचं केलं. सहजगजी परत ते खराब होऊ नये म्हणून. म्हणजे त्या शाळेच्या इतक्या उत्तम व्यवस्था केल्या की सांगली जिल्ह्यातल्या जनतेने 6-7 कोटी रुपये खर्च केले, देणगी दिली आणि आपापल्या गावातल्या शाळांमध्ये नव्या नव्या गोष्टी करायचा प्रयत्न केला. परिणाम हा झाला की ज्या शाळांकडे कुणी बघत नव्हतं त्या शाळांमध्ये प्रवेश वाढले आणि दरवर्षी म्हणजे आता 3-3.5 वर्षामध्ये जवळपास 14,000 अतिरिक्त नॉर्मल ऍडमिशनच्या वर जाऊन आपल्या जिल्ह्यातल्या गोरगरिबांच्या मुलांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतला. पद्धत काय, खासगी शाळेत पाठवायचे, इंग्रजी माध्यमाकडे पाठवायचे, पण त्यात परिवर्तन करून आपण या जिल्ह्यातल्या सामान्य माणसाला गावातलीच शाळा उत्तम आहे, आदर्श आहे हे अनुभव करण्यासाठी नवी व्यवस्था आपण उभी केली. मला खात्री आहे की या जिल्ह्यातल्या सगळ्या शाळा ज्यावेळी मॉडेल स्कूलमध्ये होती, परवा अजितदादांचं निधन झालं, त्यांनी तर विधानसभेत सभागृहात सांगितलं की जयंतरावनी अतिशय उत्तम स्तुत्य उपक्रम जिल्ह्यात राबवला मॉडेल स्कूलचा, तो सगळ्या महाराष्ट्रात नेण्याचं काम आम्ही करू. इथं जे सीओ होते त्यांना आग्रहानं त्यांनी पुणे जिल्ह्यात कलेक्टर म्हणून नेमलं आणि त्यांना सांगितलं की माझ्या जिल्ह्यात पण जयंत पाटलांनी केलेली योजना राबवली पाहिजे. दुसरा महत्वाचा मुद्दा आम्ही हातात घेतला. सामान्य नागरिक पहिल्यांदा कुठे जातो? प्राथमिक आरोग्य केंद्रात. प्राथमिक आरोग्य केंद्र जाऊन डॉक्टरला दाखवायचं माणसाच्या मनातच येत नाही. मग ह्या प्राथमिक आरोग्य केंद्र उत्तम पाहिजे. जिल्ह्यात 68 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. 19 सालाच्या आधी काय अवस्था होती? 17-18 स्टाफ असेल तर 7-8च आहेत, उरलेले नेमलेलेच नाहीत. उरलेले नेमायला राज्य सरकार परवानगी देत नाही. डॉक्टर 2 असतील 3 असतील तर त्यातले 2 डॉक्टर नसतातच, नेमणुकाच नसतात. एक्सरेचं मशीन असेल तर त्याचा टेक्निशियनच हजर नसतो. औषधाला मागितलं तर औषधं नाही आहेत, तुम्ही दुकानात जाऊन औषधं घ्या म्हणून सांगायची व्यवस्था आहे. असं 2019च्या आधी प्राथमिक आरोग्य केंद्रातली व्यवस्था होती. मी आपल्या जिल्ह्यामध्ये स्मार्ट पीएचसीचा कार्यक्रम हातात घेतला. परिणाम हा झाला की अति जुने, मध्यम आणि अलीकडे बांधलेले प्राथमिक आरोग्य केंद्र ह्या सगळ्यांना एका लेवलमध्ये आणण्यासाठी बऱ्याच सुधारणा आम्ही केल्या. इमारती उत्तम केल्या. इमारती उत्तम करत असताना तिथे सगळ्यांना कर्मचाऱ्यांना नेमायची व्यवस्था केली. मी कलेक्टरना अधिकार दिले आणि कॉन्ट्रॅक्टवर का असेना पण सगळे कर्मचारी आपण नेमले. सगळ्या डॉक्टरांच्या नेमणुका झाल्या आणि औषधं कुठल्याही प्राथमिक आरोग्य केंद्रात कमी पडणार नाहीत अशी व्यवस्था आपण जिल्ह्यातल्या सगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यावेळी केलेली. मला अपेक्षा आहे की ती आत्ताही व्यवस्था चालू असेल. पण सांगण्याचा मुद्दा हा आहे की या जिल्ह्यातल्या गोरगरिबांच्या सेवा एका बाजूने शाळेतनं आणि दुसऱ्या बाजूने शिक्षणातनं आणि दुसऱ्या बाजूने आरोग्याच्या. आज आमचे उमेदवार जिल्हा परिषदेला, पंचायत समितीला जर निवडून आले तर सामान्यपणाने आपली मागणी रस्ते करा, गटर करा ह्या असतातच आणि त्या केल्याच पाहिजे. पण ह्या दुसऱ्या ज्या व्यवस्था आरोग्याच्या, शिक्षणाच्या आणि लहान बालवाडीपासून ते ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी काय व्यवस्था आहे याविषयी कुणी कुणाला विचारायला जात नाही. पण जिल्हा परिषदमध्ये आमचं वर्चस्व निर्माण झालं. मिरज पंचायत समितीत आमचे दोन्ही उमेदवार या मतदारसंघातून निवडून जातील. मी आपणाला हा विश्वास देतो की या आपल्या जिल्ह्यात आपली मेजॉरिटी येणार की नाही हा पुढचा प्रश्न आहे. पण आमचे अरविंद काका निवडून येतील आणि आमच्या स्नेहलताई निवडून येतील असा मला विश्वास आहे. आणि ह्या दोन्ही निवडून आले तर या मतदारसंघातल्या ज्येष्ठ नागरिकांची काळजी, लहान बालवाडीत जाणाऱ्या लहान बालकांची काळजी
आमच्या या भागातल्या महिलांच्यासाठी विशेष सुविधा या सगळ्या निर्माण करण्यासाठी माझे दोन्ही पंचायत समितीचे सदस्य आणि आमच्या मीनाताई जिल्हा परिषदेच्या स्तरावर प्रयत्न करतील आणि तोच आमचा या निवडणुकीतला जाहीरनामा तुम्ही समजा. तुमची सेवा करण्यासाठी माझे हे तिन्ही उमेदवार अतिशय चांगल्या पद्धतीनं सेवा करतील. मला आनंद आहे की बरेच कामं सांगायला ही आपली मोठी आहे, पण कोविड आला. अनेक जिल्हा परिषदेच्या या आरोग्य केंद्रात अँब्युलन्स नव्हत्या. 68 जिल्हा परिषदेचे केंद्र आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. त्यातल्या 56 ठिकाणी अँब्युलन्स जुन्या होत्या, बंद होत्या, चालत नव्हत्या. 56 नवीन अँब्युलन्स मी जिल्ह्यातल्या सगळ्यांना देण्याची व्यवस्था केली. आपण ज्यावेळी महापूर आला त्यावेळी महापुरात जुलै ऑगस्ट 19 मध्ये 27,550 शेतकऱ्यांना 131 कोटी 81 लाखाचा लाभ त्यावेळी मिळवून दिला. जून ते ऑक्टोबर 2020 मध्ये महापूर आणि अतिवृष्टीने बाधित असणाऱ्या शेतकऱ्यांना 78 कोटीची त्यावेळी मदत, जिल्ह्याचे आकडे आहे ते, मदत केली आपण. नवीन 22 यांत्रिकी बोटी आणि 6 रबर बोटी पूरग्रस्त गावांना दिल्या. 2,12,000 मोफत दाखले आपण या जिल्ह्यात वितरित केले. 42 शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून 30.5 लाख थाळ्यांचं वितरण केलं. आपण या निमित्ताने बाकीचे सगळे वाळवा तालुक्यातल्या सुधारणा आहेत, म्हणजे वाळवा शिरगाव पूल बांधला, वाळवा कोरेगाव भादोले पूल बांधला. पण त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये मी ज्यावेळी मंत्रिमंडळात गेलो त्यावेळी पहिला महिनाभर उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी मंत्री होतो. त्या एका महिन्यात पहिल्याच झटक्याला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची व्यवस्था आम्ही केली. आणि आपण कर्जमाफी देत असताना जी आम्ही 2020 साली सुरुवातीला पहिल्या जानेवारी महिन्यापासून कर्जमाफी दिली, त्यासाठी आपल्या जिल्ह्यात 81,000 शेतकऱ्यांना 473 कोटी रुपये माफ झाले. हेही आठवणीसाठी आपणा सगळ्यांना सांगण्याचं काम आम्ही करतोय. आज माझी विनंती आहे की जेव्हा जेव्हा राष्ट्रवादीला, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला किंवा आमच्या मीनाताई, स्नेहल किंवा अरविंद या निमित्तानं आपणाला देतो, मला विशेष आनंद आहे की मयूर पाटील असतील किंवा सुभाष पाटील असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, त्यांनी एक विशेष भूमिका या निवडणुकीत घेतली. आणि जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणायचं आणि जे चुकीचं आहे त्याकडे दुर्लक्ष करायची भूमिका स्पष्टपणाने त्यांनी घेतली. काय कारणं वेगळी सांगितली आणि ते म्हणते की आम्हाला दिसतंय की योग्य माणसाला जिल्हा परिषद पाठवायची गरज आहे आणि त्या पद्धतीनं त्यांनी आम्हाला साथ दिली. दुधगाव गावामध्ये मागच्या वेळी मला माझ्यासारख्या, मी आता हे आमचे अरविंद सकपाळ हे आमचे दारिद्र्यरेषेच्या खालचे उमेदवार आहेत बरं का, म्हणजे साधा माणूस आहे, काय त्यांचं हे नाही. स्नेहलताई, सूरज पाटील पण आमच्या सामान्य कुटुंबातल्या आलेल्या, हे दोन्ही सामान्य घरातून आलेली लोक आहेत. आणि सचिनच्या पत्नी आमच्या मीनाताई देखील एक सामान्य नवरा उद्योजक म्हणून काम करणार आहे, अशा कुटुंबातनं त्यांना उमेदवारी दिलेली. आणि म्हणून माझी आपणाला उमेदवार विनंती आहे की उद्याच्या विधानसभेत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला आपण माझ्या या तिन्ही उमेदवारांना आशीर्वाद द्या. वारणेला पूर आला तरी मध्यरात्री हे तिघं तुमच्या मागे राहतील. पूर येऊ नये पण आलाच तर, आणि तुमची सेवा करतील. आणि तुमच्यातल्या आणि माझ्यातला दुवा म्हणून हे तिघं अतिशय सुंदर काम करतील. तुम्ही कोणतीही काळजी करायची गरज नाही. आपल्याला एक संधी नव्या चेहऱ्यांना द्या आणि नवी संधी द्या. कवठे पिरांमध्ये मी मगाशी होतो तर सचिन पाटलांना जवळपास सगळ्या जवळजवळ 5 आमच्या बैठका झाल्या आणि त्याच्या निम्मी गर्दी ही जवळपास 3 बैठकांना होती.
शेवटची बैठक चांदोली वसाहतीत लहान वसाहत आहे, त्यामुळे तिथे लहान बैठक झाली. पण जवळपास सर्व ठिकाणी सर्व प्रभागामध्ये सर्व समाजांचा पाठिंबा सचिन पाटील आणि आमचे अरविंद काका यांना उत्स्फूर्तपणाने त्या गावात मिळालंय. माझी खात्री आहे की कवठेपिरांमध्ये देखील 60% आमचे हे दोन्ही उमेदवार असतील. आता मला माळवाडीची चिंता नाही किंवा सावळवाडीची चिंता नाही. आमच्या तुंगात हे सावळवाडीची हे 2 बहादर एवढे जोरात कामाला लागलेत की मला गावात फोन येत आहेत की साहेब तुमच्या वेळी नव्हते पण आता लय जोर झालाय. पण तुंगाचे आमचे भास्करराव आहेत, तुंगात जरा जास्त कष्ट अजून घेतील ते असा माझा विश्वास आहे. आणि त्यामुळे ह्या तिन्ही जागा निवडून देण्याची जबाबदारी मी तुमच्यावर टाकतो. आपली सेवा करणं आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्याला या संस्थांमधून अधिकाधिक योग्य अशी मदत मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही करू. शेवटी राजकारणामध्ये आपण सगळे जाणकार आहात. आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आमच्या या तिन्ही उमेदवारांना विजयी करा आणि मोठ्या मतानं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत निवडून द्या एवढी विनंती करतो. आपण एवढ्या मोठ्या संख्येने खुर्च्या संपून पलीकडे पाक मारुतीच्या देवळापर्यंत माणसं उभी आहेत आणि इकडं दुकानाच्या सगळ्या पायऱ्यांच्या पर्यंत सगळी लोक उभी आहेत. तुम्ही तुमच्या जीवनातले 2-2.5 तास मगाचपासून इथं बसलात. तुम्ही आमच्या या निवडणुकीला वेळ दिला त्याच्यापेक्षा दसपटीनं जास्त दिवसभरात हे तिघही तुमची सेवा करतील. कारण तुम्ही आमच्या सगळ्यांच्या आव्हानाला मान देऊन या ठिकाणी आलात. तुम्हा सर्वांना उरलेल्या 4-5 दिवसात अधिक ताकदीनं आपण काम करावं असं आव्हान करतो. जास्तीत जास्त जोरात आपण काम करावं आणि प्रत्येकाने शेजाऱ्या पाजाऱ्या गल्लीतल्या सगळ्यांना सांगावं तुतारी वाजवणारा माणूस हे आमचं चित्र आहे. त्या चित्राच्या समोर आपण सगळ्यांनी मतदान करा एवढी विनंती करतो. आणि पुढं अजून मला बागलीत 3 आणि शिगावात 2 आणि मग डिग्रजला एक शेवटची बैठक अशा बैठक आहेत. त्यामुळे इच्छा असू दे इतर विषय न काढता मी आपल्या सगळ्यांना ह्या तुतारी वाद्याच्या हवाली करतो. राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.